नमस्कार, मी निलिमा कदम. इयत्ता 6वी मराठी बालभारती भाषाभ्यास व व्याकरण. विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या तोंडावाटे निघणारे जे मूलध्वनी आहेत त्यांना वर्ण असे म्हणतात. भाषा शिकताना आपण वर्ण म्हणजे काय हे शिकलेलो आहोत. तर वर्ण म्हणजेच आपल्या तोंडावाटे निघणारे मूलध्वनी. आता हे ध्वनी तुमच्या समोर आता काही अक्षर येत आहेत. तर हे ध्वनी कागदावर लिहून दाखवताना ही जी चिन्ह वापरलेली आहेत, ध्वनींच्या या चिन्हांना अक्षरे असे म्हणतात. आपल्या तोंडातून काही स्वर निघतात. अ, आ, इ, ई, उ, ऊ हे स्वर, तर क, ख, ग, घ ही व्यंजने होत. तर हे स्वर आणि व्यंजने म्हणजेच वर्ण होत. आणि हे ध्वनी, ही ध्वनिचिन्ह म्हणजेच ही अक्षरे होत. उदाहरणार्थ बघा, क, द, ब. मी स्वल्पविराम वापरलेला आहे प्रत्येक ठिकाणी. या ठिकाणी ही झाली अक्षर. क, द, ब तोंडावाटे निघणारे हे मूलध्वनी आहेत. तर ही झाली अक्षर. ही अक्षर जेव्हा विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना काही अर्थ जेव्हा प्राप्त होतो, तर अशा अक्षरांचा समूह म्हणजे शब्द होय. उदाहरणार्थ बघा, क, द आणि ब ही 3 अक्षर एका क्रमाने मी लिहिली. ब, द, क. बरोबर. तर बदक म्हणजे बदक हा एक शब्द झाला. तर बदक म्हणजे ही 3 अक्षर एका क्रमाने आल्यामुळे त्यांना एक अर्थ प्राप्त झाला, म्हणून हा झाला शब्द. आता हे शब्द ज्या वेळेला एखाद्या क्रमाने येतात किंवा शब्द समूह जेव्हा तयार होतो आणि त्या शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला, तर त्याला वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, बदक पाण्यात पोहते. या ठिकाणी बदक हा एक शब्द, पाण्यात हा दुसरा शब्द आणि पोहते हा तिसरा शब्द. परंतु हे तिन्ही शब्द एकत्र येऊन एक शब्द समूह झाला आणि त्याला एक अर्थ प्राप्त झाला. विशिष्ट क्रमाने हे शब्द आल्यामुळे त्याला अर्थ प्राप्त झाला आणि तयार झालं वाक्य. तर बघा, अक्षरांचा मिळून शब्द तयार होतो, शब्द समूह मिळून वाक्य तयार होतं. आता या वाक्यामध्ये बघा, शब्द हे अक्षरांचे बनतात आणि वाक्य हे शब्दांचे बनलेले असते. वाक्यातील या शब्दांची विविध कार्ये असतात आणि शब्द हा वाक्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. तर कोणत्याही अर्थपूर्ण वर्ण समूहाला शब्द असे म्हटले जाते. या शब्दांची जी विविध कार्ये आहेत, त्या कार्यांवरून त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आलेली आहेत. त्यांनाच आपण शब्दाच्या जाती असे म्हणतो. मग हे वाक्य तयार होण्यासाठी शब्दांच्या रूपात आपण कधी-कधी बदल करतो आणि त्यावरून शब्दांचे 2 प्रकार पडतात, विकारी शब्द आणि अविकारी शब्द. मग हे शब्दांचे प्रकार म्हणजेच काय सांगितलं मी, शब्दांच्या विविध कार्यांवरून त्यांना देण्यात आलेली वेगवेगळी नावं आणि याच शब्दाच्या जाती होत. बघा, राम हा मुलगा आहे.
या ठिकाणी राम हा मुलगा आहे, सीता ही मुलगी आहे. जर राम हा शब्द त्याऐवजी मी मुलीचं नाव घेतलं सीता, सीता ही मुलगी आहे. या ठिकाणी बघा, राम हा मुलगा आहे आणि जर मी हा शब्द बदलला तर काय झालं, ही मुलगी आहे. म्हणजेच या ठिकाणी हे 4 शब्द आहेत, प्रत्येक शब्दाचं एक कार्य आहे. मग शब्दाचे हे 2 प्रकार जे आहेत, त्यातला पहिला प्रकार आहे विकारी शब्द. मग विकारी शब्द म्हणजे काय, तर वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दाचे लिंग वचन बदल होतो त्यास विकारी शब्द असे म्हणतात. आता मी सांगितलं राम हा मुलगा आहे, राम लिंग झालं, त्याऐवजी मी सीता घेतलं तर सीता ही मुलगी आहे. म्हणजेच वाक्यात उपयोगात येताना या शब्दाचं लिंग बदलल्यानंतर बदल झाला, हा झाला विकारी शब्द. दुसरं वाक्य आपण बघूया, राम हा चांगला मुलगा आहे. राम हा चांगला मुलगा आहे, सीता ही चांगली मुलगी आहे. आता लिंग बदलल्यानंतर बदल होतो. तसंच वचन बघूया आपण, राम एक वचन आहेत, आपण अनेक वचन घेऊया, ती मुले. ती मुले चांगली मुले आहेत. बदललं म्हणजे वाक्यात उपयोगात येताना लिंग वचन बदललं तर त्याला आपण काय म्हणतो, विकारी शब्द. आणि अविकारी शब्द म्हणजेच वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांचे लिंग वचन यामध्ये बदल होत नाही त्यास अविकारी शब्द असे म्हणतात किंवा अव्यय असं त्याला म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा, माझ्या घरापुढे अंगण आहे. पुढे हा शब्द वाक्यात उपयोगात येताना माझ्या घरापुढे अंगण आहे, त्याच्या घरापुढे अंगण आहे, रामच्या घरापुढे अंगण आहे, सीताच्या घरापुढे अंगण आहे. बघा, पुढे हा शब्द जरी मी लिंग बदललं तरी सुद्धा त्याच्यामध्ये बदल होत नाही. म्हणजेच पुढे हा शब्द झाला अविकारी शब्द, अव्यय. तर विकारी शब्द आणि अविकारी शब्द समजलं. मग आता विकारी शब्द बघा, लिंग आणि वचन यानुसार बदल होतो. हे आहेत विकारी शब्द. उदाहरणार्थ बघा, पुल्लिंग मुलगा, स्त्रीलिंग मुलगी, नपुंसकलिंग मुले. सर्वनाम तो, स्त्री असेल तर ती, स्त्रीलिंग नपुंसकलिंग ते. विशेषण बघा आपण, चांगला, स्त्रीलिंग असेल तर चांगली, नपुंसकलिंग असेल तर चांगले. आणि क्रियापद खेळतो, खेळते, खेळतात. वचन बघा, एक मुलगा, अनेक मुलगे. तो, ते किंवा त्या. चांगला, चांगले. खेळतो, खेळतात. आहे, आहेत. हे विकारी शब्द होत. मग विकारी शब्द म्हणजेच कोणते आहेत बघा, तर सव्यय शब्द, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. हे आहे विकारी शब्द किंवा त्याला दुसरं नाव आहे सव्यय. तर या शब्दांच्या 4 जाती आहेत. म्हणजेच हे विकारी शब्द या शब्दांच्या जाती आणि अविकारी शब्द. बघा, शब्द 2 प्रकारचे, सव्यय किंवा विकारी आणि अव्यय किंवा अविकारी. तर सव्यय शब्द कोणते आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आणि अव्यय किंवा अविकारी शब्द म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. आज आपण नाम आणि सर्वनाम याविषयी, या विकारी शब्दांविषयी माहिती घेणार आहोत. नाम बघा, तुम्हाला चित्रामध्ये या ठिकाणी नाम आणि त्याच्या भोवती अनेक चित्र दिसत आहेत. बालमित्रांनो, ओळखलीत का चित्र तुम्ही? हो ना. बघा, हे काय आहे बरं?
मांजर, खुर्ची, घर, फुलपाखरू. आणि या चित्रात पोपट असं म्हटल्यानंतर बरोबर तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर हे चित्र येतं. आणि जर मी चेंडू म्हटलं तर हे चिन्ह येतं. बरोबर. म्हणजेच या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, काही सजीव आहेत, काही निर्जीव आहेत, वस्तू आहेत, गोष्टी आहेत. मग नाम तुम्हाला चित्रांवरून लक्षात आलं असेल, नाम म्हणजे काय? येस, नाम म्हणजेच एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा स्थळाला दिलेले नाव म्हणजे नाम होय. उदाहरणार्थ बघा, झाड, मुलगा, सह्याद्री, घर, शाळा, नदी, डोंगर, अरबी समुद्र, वकील, शिक्षक, स्त्री, पुरुष, समुद्र, विद्यार्थी, चेंडू, गोदावरी, भारत. आणि आता ही गोल केलेली अक्षरं बघा, बालपण, सौंदर्य, देवत्व, नम्रता, थंडावा. बघा, या ठिकाणी झाड, मुलगा, सह्याद्री ही काही वस्तूला किंवा व्यक्तीला दिलेली नावं आहेत. परंतु बालपण, सौंदर्य, देवत्व, नम्रता, थंडावा या शब्दांवरून तुमच्या त्या शब्दाचं वैशिष्ट्य लक्षात येतंय. एक प्रकारचा भाव किंवा गुण लक्षात येतोय. बघा, आईस्क्रीम खाल्ल्यामुळे थंडावा मिळाला. मग थंडावा हे गुण त्यातून दिसून आलं. ताजमहालचं सौंदर्य अप्रतिम आहे, म्हणजे त्याचा गुण आपल्या समोर आला. तो मनुष्य त्या देवासारखा आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, नम्रता हे मुलीचंही नाव असू शकतं किंवा त्याच्या ठिकाणी खूप नम्रपणा आहे. मग नम्रपणा, थंडावा या शब्दांवरून आपल्या लक्षात काही एक प्रकारचा गुण किंवा भाव किंवा त्याचं वैशिष्ट्य, स्वभाव वैशिष्ट्य लक्षात येतं. तर ही सगळी नामं आहेत. आता यामध्ये